मुंबई तक ब्रॉट यू बाय बड़ेकर ग्रुप। त्या शरद पवारांनी ज्यावेळी अरुणादेवी पिसाळ यांचा हात हातात घेतला तो उंचावून धरला आणि गद्दारांना पाडा 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 अशी घोषणा केली, त्यावेळी मात्र अरुणादेवी पिसाळ यांचे कार्यकर्ते त्यांना मानणारा वर्ग चांगल्याच प्रकारे चौताळलेला पिसाळलेला दिसला। महाविकास आघाडीने या ठिकाणी एक वज्रमूठ बांधली की जयकुमार गोरेंना जर शह द्यायचा असेल तर आपण सगळे एक झाले पाहिजे। आणि शिवेंद्रराजे हे महाराष्ट्रात पहिल्या 3 क्रमांकाच्या आतमध्ये हे त्यांचं मताधिक्य असेल। पाटणमध्ये 2-3 दिवसामध्ये वातावरण थोडंसं पलटी झालेलं आहे। म्हणजे मुळात शरद पवारांचा हा छुपा पॅटर्न होता पाटणमध्ये की हर्षल कदमांना तिथून बाजूला काढणं आणि ती मतं खाणार आहेत ती शंभूराज देसाईंची मतं खाणार आहे। कोरेगावची निवडणूक ही अत्यंत शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीची आणि चुरशीची निवडणूक ठरलेली आहे। काय आहे सातारा जिल्ह्यामध्ये कुणाची आहे हवा, कोण येणार निवडून, अशा बऱ्याच शंका प्रत्येक नागरिकांना देखील पडलेल्या आहेत। मात्र या सगळ्या 15 दिवस कंप्लीट साताऱ्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जी बातमी संकलन करत होते ते पत्रकारांच्या मनामध्ये नेमकं काय आहे आपण थेट जाणून घेणार आहोत की साताऱ्यात नेमकी कुणाची हवा आहे। एक्झिट पोलच नेमका आपण पत्रकारांच्या मनामध्ये आपण त्यातनं काढणार आहोत की नेमकं साताऱ्यामध्ये कुणाचा कुठल्या गटाचा आमदार येईल, कुठल्या महाविकास आघाडी येईल की महायुती येईल, अशा वेगवेगळ्या आपण पत्रकारांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। आपल्या समवेत आहेत पुण्यनगरीचे पत्रकार मधुकर खरे। नमस्ते, मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। गेल्या 15 दिवसापासून आपण बातमीदारी करताय, संपूर्ण सातारा जिल्ह्यातला आढावा आपण घेताय। एकंदरीतच तुम्ही आता पत्रकारिता करत असताना सातारा जिल्ह्यात नेमकं वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळी मकरंद पाटीलांनी अरुणादेवी पिसाळ आणि त्याचबरोबर एकंदरीत 8 उमेदवार देखील त्या ठिकाणी उभे ठाकले होते एकमेकाच्या विरोधामध्ये, पण महाविकास आघाडी आणि महायुती म्हणजे 2 पवार गटांमध्ये त्या ठिकाणी सामना रंगतोय। एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कशी परिस्थिती आहे, कोण आमदार निवडून येईल, काय कसं बघता याच्याकडे? खरं पाहायला गेलं तर निवडणूक ज्या क्षणी लागली, ज्यावेळी लागली त्यावेळी शेवटच्या क्षणापर्यंत शरद पवार गटाचा उमेदवार निश्चित नव्हता, परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी एक चांगलं कार्ड खेळलं की माजी मंत्री मदनराव पिसाळ म्हणजे माजी आमदार जे 20 वर्ष आमदार राहिलेत त्यांच्या सुनबाई अरुणादेवी पिसाळ यांना त्यांनी तिकीट दिली आणि वातावरणात खऱ्या अर्थानं वाई खंडाळा महाबळेश्वर या मतदारसंघात खऱ्या अर्थानं रंगत आली। तरीही प्रचार यंत्रणा खरं पाहायला गेलं तर मकरंद पाटील यांची प्रचंड मोठी होती। मकरंद पाटलांच्या बाजूनं मोठा मॉब होता, त्यांची यंत्रणा कार्यरत दिसत होती। शरद पवारांची सभा होईपर्यंत अरुणादेवी पिसाळ यांची यंत्रणा थोडीशी दिसत नव्हती, कारण हा मतदारसंघ तब्बल 250 किलोमीटरचा मतदारसंघ अख्ख्या महाराष्ट्रात सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून मानला जातो। कांदाटी खोर म्हणजे तापोळ्याच्या पासून जवळजवळ 1.5 तास स्पीड बोटनं प्रवास केल्यानंतर कांदाटी खोर जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तो विभाग आहे ते खंडाळ्याचं पाडेगाव असा प्रचंड विस्तीर्ण असा हा मतदारसंघ असल्यामुळं अचानक उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अरुणादेवी पिसाळ यांची थोडीशी दमछाक झालेली या ठिकाणी दिसून आली। पण त्याच्या अगोदर मकरंद पाटलांना ऍक्च्युली तिकीट जाहीर झाल्यातच जमा होतं, कारण त्यांना तिकीट मिळणार होतं त्यांच्या आघाडीचं, म्हणून मकरंद पाटलांचे तोपर्यंत 2 राऊंड त्या मतदारसंघात पूर्ण झाले होते। पण खऱ्या अर्थानं ह्या मतदारसंघामध्ये खरी रंगत आणली ती शरद पवार यांच्या सभेनं। शरद पवार यांची सभा होईपर्यंत असं वाटत होतं की एक हाती मकरंद पाटील हे म्हणजे बाजी मारतील, मकरंद पाटील हे अगदी प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील। पण शरद पवार यांच्या सभेला असणारी लक्षणीय उपस्थिती, एक सर्वसामान्य माणूस, त्या शरद पवारांनी ज्यावेळी अरुणादेवी पिसाळ यांचा हात हातात घेतला तो उंचावून धरला आणि गद्दारांना पाडा 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 अशी घोषणा केली, त्यावेळी मात्र अरुणादेवी पिसाळ यांचे कार्यकर्ते त्यांना मानणारा वर्ग चांगल्याच प्रकारे चौताळलेला पिसाळलेला दिसला। आणि वाई खंडाळा आणि महाबळेश्वर या मतदारसंघात शरद पवारांना मानणारा एक प्रचंड मोठा गट आहे। शरद पवारची सभा झाली, शरद पवारांनी हात उंचावून घेतला, अरुणादेवी पिसाळ की मकरंद पाटील? तरीही मला असं वाटतं की यंत्रणा एवढी जबरदस्त मकरंद पाटलांची असल्यामुळं सगळ्यात शेवटी माझा जो जे आहे माझं जे निरीक्षण आहे, माझं जे परीक्षण आहे, तर सगळ्यात शेवटी मला असं वाटतं मकरंद पाटील विजयी होतील। नक्कीच आपण वाई तालुक्यामधले आणखीन एक पत्रकार आपल्या समवेत आहेत, किशोर बोराटे। मकरंद पाटील की अरुणादेवी पिसाळ, सांगा काय? ऍक्च्युली मधुकर खरे साहेबांनी जे सांगितलं त्याच्याशी मी सहमत आहे, कारण मकरंद पाटील यांचं तिकीट फिक्स होतं, त्यामुळे त्यांनी अगोदरपासूनच म्हणजे दिवाळीच्या आधीच त्यांनी सुरुवात केली होती। प्रचार यंत्रणा त्यांनी जोरात राबवली होती।
त्यांचे भाऊ खासदार आहेत ते सगळ्या निवडणुकीच्या ज्या प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेवून होते आणि जी निवडणूक वाई खंडाळा आणि महाबळेश्वर मतदारसंघातली जी एकतर्फी होईल असं वाटत होतं, परंतु शरद पवार साहेबांनी जसं मधुकर खरे साहेबांनी सांगितलं की जे कार्ड खेळलं, जे एक त्यांनी बाजी पलटवण्याचा जो एक हे केलं प्रकार आणि त्यांची जी सभा ज्या पद्धतीनं जोरात झाली त्यामुळे खऱ्या अर्थानं निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली होती. माझा प्रश्न आहे मकरंद पाटील मकरंद आजच्या मतदानावरून तरी असं वाटतंय की मकरंद पाटील लागतील नक्कीच, पण यामध्ये पुरुषोत्तम जाधव देखील मतं त्यांना मध्यंतरी तिसरा उमेदवार त्या ठिकाणी उभा आहे. पुरुषोत्तम जाधव यांच्या उमेदवारीमुळे कदाचित मकरंद पाटलांची मतं जाऊ शकतील का किंवा अरुणा देवींना त्याचा फायदा होऊ शकतो का? नाही, विषय असा आहे की पुरुषोत्तम जाधवांचं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे इम्तियाज, परंतु पुरुषोत्तम जाधवांचा जो प्रभाव आहे ना तो फक्त खंडाळा तालुक्यापुरता मर्यादित आहे. त्यामुळे एका पॉकेट्स मधल्या मतांनी फार काय फरक पडेल असं वाटत नाहीये. किती मताने अंदाजे तुमचा मकरंद पाटलांचा विजय? साधारणतः माझा अंदाज आहे 25 ते 35 हजारांनी मकरंदाबा लागतील. नक्कीच वाईचा जो निकाल आता आलेला आहे समोर की काही पत्रकार त्या स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी बातमीदारी करत होते आणि शरद पवारांची सभा झाल्यानंतर अरुणा देवी पिसाळ यांनी जी प्रचारामध्ये आणि प्रत्येक संपर्कामध्ये जी उसंत घेतली आहे त्याच्यामुळे अरुणा पिसाळ यांचं मताधिक्य वाढलेलं नक्कीच आहे. मात्र या दोन्ही पत्रकारांचं म्हणणं आहे की वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेमध्ये मकरंद पाटील यांचा विजय होईल. आपण थेट आता मानखटाव मतदारसंघाच्या संदर्भामध्ये आपण थेट जाणून घेणार आहोत. मानखटाव मतदारसंघामध्ये देखील शरद पवारांची सभा झाली होती आणि शरद पवारांची सभा तिथे देखील मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर वातावरण देखील बदललं होतं. पण भाजपचे विद्यमान आमदार 15 वर्षे त्या ठिकाणी काम करत असताना एकंदरीत काय परिस्थिती निर्माण होणार आहे आपण थेट जाणून घेणार. नमस्कार, सकाळचे भाऊसाहेब जंगम, मानखटाव मतदारसंघामध्ये नेमकं काय जयकुमार गोरे निवडून येतील की प्रभाकर घारगे निवडून येतील? मानखटाव मतदारसंघ आजपर्यंत म्हणजे 2009 पर्यंत तो राखीव होता. तुमच्या मनातला जयकुमार गोरे निवडून येतील की प्रभाकर घारगे निवडून येतील? जयकुमार गोरे. मग का कसं निवडून येतील सांग? मानखटाव मतदारसंघ आजपर्यंत 2009 पर्यंत राखीव होता. 2009ला तो खुला झाला आणि या मतदारसंघाचं राजकारण पूर्णपणे हे पाण्याभोवती फिरलेलं आहे. त्याचबरोबर 2009ला इथला पॅटर्न बदलत गेला. पाणी हा प्रश्न राहिलाच, परंतु त्याच्याबरोबर इथं जातीय राजकारणाचं समीकरण 2009 पासून रुजू झालं. 2009ला पहिल्यांदा जयकुमार गोरे अपक्ष उमेदवार उभे राहिले. त्यानंतर जे मानखटावचे किंगमेकर म्हणून जे होते सदाशिवराव पोळ, की 40 वर्षामध्ये अशी परिस्थिती होती की सदाशिवराव तात्या जे सांगतील तो उमेदवार तिथं आमदार व्हायचा. परंतु 2009ला सदाशिवराव पोळ खुद्द स्वतः उभे असताना सुद्धा जयकुमार गोरेंनी त्यांना अस्मान दाखवलं. त्या ठिकाणी म्हणजे एका किंगमेकरचा त्यांनी त्या ठिकाणी पराभव केला. त्यानंतर 2014 मध्ये जयकुमार गोरे पुन्हा एकदा काँग्रेसवासी झाले. पृथ्वीराज चव्हाणांच्या माध्यमातून ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेसच्या तिकिटावर त्या ठिकाणी निवडून आले. 2019 मध्ये त्यांना पुढचा प्रवास त्यांनी पुन्हा बदलला. 2019 मध्ये ते पुन्हा भाजपवासी झाले आणि भाजपमधून निवडून आले. म्हणजे 3 वेळा त्यांनी या ठिकाणी निवडणूक मानखटावची जिंकली आणि हॅट्रिक केली. आता चौकार मारण्याच्या ते प्रतीक्षेत आहेत. या वेळेला जे राजकारण झालं की महाविकास आघाडीने या ठिकाणी एक वज्रमूठ बांधली की जयकुमार गोरेंना जर शह द्यायचा असेल तर आपण सगळे एक झाले पाहिजे आणि त्यानुसार प्रभाकर गारगे असतील, प्रभाकर देशमुख असतील, त्याच पद्धतीने अनिल देसाई असतील, अभय पण मानखटाव मतदारसंघामध्ये मराठा कार्ड खेळलं गेलेलं आहे. नक्की मराठा कार्ड खेळलं गेलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की आजपर्यंत जयकुमार गोरे आणि शेखर गोरे हा मोठा वाद मानखटावमध्ये दिसत होता आणि नक्कीच शरद पवारांनी या वेळेला असं म्हणजे त्यांच्या हातात होतं की महाविकास आघाडीचं तिकीट हे ते जयकुमार शेखर गोरेंना देऊ शकत होते. परंतु त्यांना हे उघड करायचं होतं की शेखर गोरे आणि जयकुमार गोरे हे एकच आहेत आणि हे मराठा समाजाला दाखवायचं होतं त्यांना आणि त्या माध्यमातून त्यांना उघडं करायचं होतं. त्यासाठी त्यांनी मराठा कार्ड या ठिकाणी खेळलं आणि जयकुमार शेखर गोरेंना उमेदवारी न देता त्या ठिकाणी प्रभाकर घारगे यांना उमेदवारी दिली. खरं तर प्रभाकर देशमुखांची उमेदवारी या ठिकाणी अपेक्षित होती कारण एक IAS ऑफिसर चांगल्या पद्धतीने मतदारसंघाच्या समस्या सोडवू शकतो. नक्कीच हे भाऊसाहेब जंगम यांनी मानखटाव मतदारसंघामधला हा ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने सामना रंगला. शरद पवार दस्तूर खुद्द मानखटावमध्ये आले होते. मात्र शरद पवार यांचा इम्पॅक्ट नेमका किती पडतोय काय पडतोय? मात्र भाऊसाहेब जंगम यांच्या मते, या पत्रकारांच्या मते की मानखटावमध्ये प्रभाकर घारगे निवडून न येता जयकुमार गोरे पुन्हा त्या ठिकाणी आमदार होतील असा त्यांनी त्या ठिकाणी कल व्यक्त केलेला. आपण थेट सातारा जावली संदर्भात जाणून घेणार आहोत. सातारा जावलीमध्ये देखील एकतर्फी लढत होती की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमित कदम यांनी देखील मोठ्या प्रमाणात प्रचारामध्ये आघाडी घेतली होती. आपण थेट जाणून घेऊया. सकाळचे पत्रकार आहेत महेश बारटके. महेश बारटके, थोडक्यात सांगा की सातारा जावळीमध्ये नेमकं कोण निवडून येईल? सातारा जावळी मतदारसंघात जशी निवडणूक जाहीर झाली त्या दिवसापासून
सगळ्याच म्हणजे सर्वसामान्य जनता असेल किंवा राजकीय ज्या ह्याच्यामध्ये सगळ्यांचे एक मत होतं की काही झालं तरी शिवेंद्रसिंहराजे भोसले हे 100% या मतदारसंघातून विजयी होतील. त्याची कारणं अशी आहेत की शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची या मतदारसंघावर अतिशय सूक्ष्म आणि चांगली मजबूत अशी पकड होती. त्यांनी केलेली विकास कामं असतील, त्यांचा जनसंपर्क असेल आणि गेल्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर जे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले हे अधिकृत उमेदवार म्हणून सगळ्यांना माहीतच होते, परंतु महाविकास आघाडीतून त्यांच्या विरोधात कोण लढणार ह्याबद्दलची अनिश्चितता होती आणि अगदी निवडणुकीच्या आधी जवळची निवडणूक एकतर्फी आहे असं म्हणायचं. एकतर्फी पूर्णपणे एकतर्फी निवडणूक झाली. शिवेंद्रसिंहराजे भोसले किती मतांनी निवडून येऊ? शिवेंद्रसिंहराजे भोसले हे किमान म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो चंग बांधला होता की त्यानुसार शिवेंद्रराजे हे महाराष्ट्रात पहिल्या 3 क्रमांकाच्या आतमध्ये त्यांचं मताधिक्य असेल. पाटणमध्ये उद्धव साहेब ठाकरेंची सभा झाली होती त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की सर्वसामान्य घरातलं निवड उमेदवार आहे अमित कदम, यालाच निवडून द्या. आणि मस्तवाल 2 जे घराणी आहेत, मस्तवाल घराण्यातला उमेदवार पाहिजे की सर्वसामान्य उमेदवार पाहिजे, त्याचा इम्पॅक्ट किती पडू शकतो? त्याचा इम्पॅक्ट काहीच पडला नाही, कारण सर्वसामान्य घरातला उमेदवार जरी असला तरी त्या सर्वसामान्य घरातील उमेदवारानं गेल्या महिन्याभरात किमान 3 पक्षामध्ये आपल्या उमेदवाराची चाचपणी केली होती. त्याचा प्रचंड असा नाराजी त्यांच्या मतदारसंघात होती, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. नक्कीच सकाळचे महेश पाटके यांचं म्हणणं आहे की सातारा जावळी विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातलं नंबर 1चं मताधिक्य घेऊन शिवेंद्रसिंहराजे भोसले हे निवडून येतील असा त्यांचा त्या ठिकाणी अंदाज व्यक्त होत आहे. पण थेट आता जाणार आहोत फलटणचे 2 म्हणजे निंबाळकर जे घराणं आहे त्या निंबाळकर घराण्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चुरस आहे. एक तर रामराजे नाईक निंबाळकर आणि संजूबाबा निंबाळकर आणि त्याचबरोबर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या 2 गटामध्ये म्हणजे त्या ठिकाणी देखील 2 पवार गटामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सामना रंगलेला आहे. एकंदरीत शेवटच्या टप्प्यापर्यंत शरद पवारांची देखील सभा झाली, अजित पवारांची देखील त्या ठिकाणी सभा झाली आणि या दोन्ही पवारांच्या सभा झाल्यानंतर इम्पॅक्ट नेमका काय होतोय ते आपण थेट जाणून घेणार आहोत. किशोर बोराटे, आम्हाला सांगा, फलटण मतदारसंघामध्ये एकंदरीत रामराजे गट आणि दुसरीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर गट आहे. एकीकडे पहिलेचे आमदार दीपक चव्हाण आहेत आणि आता नवीन सचिन पाटील आमदार त्या ठिकाणी अजित पवार गटाकडून उभे आहेत. कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला फलटणमध्ये, राजे गट की माजी खासदार गट? ऍक्च्युली तिथे चर्चा सुरुवातीला होती, राजे गटाचा प्रभाव जाणवत होता, परंतु आता ह्या 2-3 दिवसामध्ये वातावरण थोडंसं पलटी झालेलं आहे. म्हणजे की ह्या वेळेला माजी खासदार गट निवडून येईल अशी शक्यता वाटते तिथे. नक्कीच फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर जे अजित पवार रणजितसिंह नाईक निंबाळकर असे एकत्रित येऊन तिथं घड्याळाच्या चिन्हावर सचिन पाटील त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी लढत होते आणि दीपक चव्हाण यांच्या विरोधामध्ये कडवी झुंज त्यांनी दिली. त्यामुळे पिंपोड्याचे सचिन पाटील हे विजयी होतील असा अंदाज किशोर बोराटे यांनी व्यक्त केलेला. एकंदरीतच आपण थेट आता पाटणच्या निकालाकडे जाणार आहोत. आपण पाटणचा निकाल भाऊसाहेब जंगम यांच्याकडून आपण थेट जाणून घेणार. पाटणला काय परिस्थिती आहे? शंभूराज देसाई आणि त्या ठिकाणी तिरंगी लढत होते, म्हणजे तिरंगी लढत होते, बरोबर. पाटणकर सुद्धा आहेत, सत्यजित पाटणकर आणि हर्षल कदम हे नौखे उमेदवार आहेत. कोण निवडून येईल पहिलं सांगा मला. पाटणचं गणित कसं आहे की आता पाटणमध्ये आज महाराष्ट्रात सर्वत्र एकाच ठिकाणी मतदान झालं, एकाच वेळेला मतदान झालं आणि बहुतांश पाटणचं मतदार हा मुंबईतला आहे. त्यामुळं पाटणमध्ये हर्षल कदम जितकी मतदार हा मुंबईतला आहे, त्यामुळं पाटणमध्ये हर्षल कदम जितकी मतं खाणार आहेत त्याच्यावर पाटणचं गणित अवलंबून आहे बरंचसं. मुळात शरद पवारांचा हा छुपा पॅटर्न होता पाटणमध्ये की हर्षल कदमांना तिथून बाजूला काढणं आणि ती मतं खाणार आहेत ती शंभूराज देसाईंची मतं खाणार आहेत. तर शंभूराज देसाईंची मतं हर्षद कदम जेवढी खातील, मुळात हर्षद कदम जर 35,000च्या पुढे गेले तर नक्कीच शंभूराज देसाई या ठिकाणी अडचणी देऊ शकतात, परंतु त्याच्या आत जर त्यांना रोखलं तर मात्र शंभूराज देसाई इथं. मग शरद पवारांचा हा डाव सत्यजित पाटणकरांसाठी होता? सत्यजित पाटणकरांसाठी होता, कारण काँग्रेसचं पूर्णपणे टीम ही सत्यजित पाटणकरांसाठी आजही उघडपणे तिथं प्रचार करते. एकंदरीत उद्धव ठाकरे ज्यावेळी पाटणच्या सभेमध्ये आले होते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की जर आतून कोणतरी सपोर्ट करत असेल आणि ते नंतर उघड झालं तर त्याला मात्र सोडणार नाही. जरी कोणी गद्दारी आतून करत असेल तरी त्याचा हिशोब घेतला जाईल असं उद्धव ठाकरेंनी थेट आव्हान दिलं होतं. मग ते आव्हान शरद पवारांना होतं का काय? नाही, असं काय म्हणता येणार नाही, परंतु पाटणचा निकालच एकूण कसा आहे की जी मतं विभागणी होणार आहे ही शंभूराज देसाईंची, कारण शंभूराज देसाई मागच्या वेळेला जे लढले ते पूर्णपणे शिवसेनेची एकत्र ताकद होती त्यावेळेला आणि नेमकं शरद पवारांनी असं तिथं खेळी केलेलं आहे की हर्षद कदमांना बाजूला काढलेलं आहे
म्हणजे शंभूराज देसाईंच्या मताचं विभाजन तिथं होणार आहे आणि त्याचा फायदा पाटणकर गटाला होणार आहे. मुळात पाटणमध्ये आजपर्यंत ज्या लढती झाल्या ह्या कुठल्याही पक्षाशी कुठल्याही आघाडीशी झालेल्या नाहीत. त्या शंभूराज देसाई विरुद्ध पाटणकर गट अशाच लढती आजपर्यंत पाटणमध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे पाटणकरांना पहिल्यांदाच ही तिरंगी लढत बघायला मिळते आणि त्याचा फायदा कदाचित सत्यजित सिंह पाटणकरांना होऊ शकतो जर इथं मतविभाजन शंभूराज देसाईंचं शिवसेनेचं जास्त झालं तर. नक्कीच पाटणमध्ये शंभूराज देसाई पुन्हा आमदार होऊ शकतात असं मत या ठिकाणी पत्रकार यांच्याकडून व्यक्त होत आहे. मात्र अत्यंत महत्त्वाची जी लढत आहे जी संपूर्ण सातारा जिल्ह्याचंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली आहे ती कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची ही लढत आहे. आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीचा सामना लढतोय. आपण थेट महेश भारटेकर यांच्याकडे जाणार आहोत. महेशजी, मला सांगा, कोरेगावमध्ये जावळीचे सुपुत्र आहेत आमदार शशिकांत शिंदे. गेल्या वेळी त्यांना पराभव अगदी 5,000 मतांनी त्यांना स्वीकारावा लागला. अनेक काही चुकाही घडल्या होत्या. मात्र त्या चुकांची दुरुस्ती करून पुन्हा शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदे यांचा पराभव करण्यासाठी त्या ठिकाणी कंबर कसलेली आहे. आता कोरेगावमध्ये नेमका आमदार कोण होईल असं तुमच्या वाटतं? कोरेगावमध्ये आमदार कोण होणार हे ह्या क्षणाला तरी सांगणं थोडंसं इम्तियाजी अवघड आहे. जिल्ह्यातला हाय व्होल्टेज निकाल हा कोरेगाव मतदारसंघाचा असेल हे लक्षात घ्या. कारण कोरेगावची निवडणूक ही अत्यंत शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीची आणि चुरशीची निवडणूक ठरलेली आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये या निवडणुकीची चर्चा आहे. त्याचं कारण असं आहे की तिथे स्थानिक आमदार जे महेश शिंदे आहेत त्यांनी 5 वर्षांमध्ये केलेली जी विकास कामं आहेत त्यांना कॉन्क्रीट आमदार म्हणून तिथल्या कार्यकर्त्यांनी. तुमच्यामध्ये आमदार कोण होईल? आमदार कोण होईल हे आता निवडणुकीत कोरेगावमध्ये आमदार कोण होईल? खरं सांगितलं, खरं पाहायला गेलं तर महाविकास नाही. मला शेवटच्या क्षणाला असं वाटतंय की महेश शिंदे कोरेगावला. तुम्हाला काय वाटतं? 69% मतदान झालेलं आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तिथे. त्यामुळं सहज महेश शिंदे लागतील असं जे वाटत होतं तिथे खरी चुरस निर्माण झाली. एक मिनिट, मला एक गोष्ट सांगायची की ह्या निवडणुकीमध्ये जे जनतेला जे धक्के दिले ते धक्के असे होते की जे नरेंद्र पाटील भाजपचे देवेंद्र फडणवीस अत्यंत जवळचे मानले जातात. मला महेश शिंदे की शशिकांत शिंदे? एका वाक्यात सांगा, महेश शिंदे की शशिकांत शिंदे? तुमच्या मध्ये तुम्हाला काय वाटतंय? महेश शिंदे की शशिकांत? काटेची टक्कर आहे पण महेश शिंदे की शशिकांत शिंदे? महेश शिंदे यांचं थोडा कारभार मतानं पारड जड वाटते सध्याच्या ह्याच्यानुसार. एकंदरीतच महेश शिंदेचं पारड या ठिकाणी जड होते. म्हणजे एकंदरीत पत्रकारांचा गेल्या बातम्या गेल्या 15 दिवसापासून ते करतायत. महायुतीच्या उमेदवाराचं पारड सातारा जिल्ह्यात जड दिसते अशी परिस्थिती सध्या पत्रकारांच्या मते एकंदरीत वाटते. मला सांगा मधुकरजी, महायुतीच्या किती जागा 8 पैकी साताऱ्यामध्ये लागतील? महायुतीच्या किती जागा लागतील? आता काही ठिकाणी 3 ठिकाणी तर तुल्यबळ लढत आहे. त्यामुळे महायुतीच्या किती जागा लागतील त्याच्यात? आता मला असं वाटतं 8 पैकी मला असं वाटतं की 4 ते 5 जागा महायुतीच्या लागतील. 4 का 5? नाही, सरासरी 5 जागा महायुतीच्या किती जागा लागतील? 5 लागतील. तुमचं काय म्हणणं आहे? महायुतीच्या किती जागा लागतील? महायुतीच्या कमीत कमी 5 जागा लागतील. आपल्या समोर आहेत वसीम, काय सांगाल तुम्ही? महायुतीच्या तरुण भारतचे पत्रकार, तुम्ही गेल्या 4 जागा लागतील. बाकीच्या 4 जागा ह्या महाविकास आघाडी. कुठल्या 4 जागा लागतील? कोरेगावची जी जसं आता अनालिसिस करतायत, कोरेगाव म्हणजे शशिकांत शिंदे 100% लागतील. त्याचं कारण असं आहे की त्यांचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांनी जे मध्यंतरीच्या काळामध्ये शरद पवारांवर जी टीका केली त्यामुळे त्या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जो जुने जाणते लोक आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात नाराज होते. मागच्या निवडणुकीत त्यांचा विजय फक्त 5,000 मतांनी झाला होता. त्यामुळे या वेळेला 100% कोरेगाव मधून शशिकांत शिंदे निवडून येणार आहेत. बाळासाहेब पाटील यांची सीट 100% आहे. पृथ्वीराज चव्हाण शशिकांत शिंदे निवडून कसे येऊ शकतील? तेच सांगतोय की गेल्या वेळेस फक्त 5,000 त्यांचा विजय झालेला होता. यावेळेस शरद पवार स्वतः तिथं आलेले होते. शरद पवारांची मोठी सभा झालेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात महेश शिंदेवर लोकांची नाराजगी आहे की विकासाच्या साठी त्यांनी जी आता गद्दारी केली. लोकांचं मत आहे 50 खोके एकदम ओके, जी घोषणा मध्यंतरी दिली त्यामुळे लोकांची थोडीशी नाराजगी आहे. त्याच्यामुळे शशिकांत शिंदेची सीट त्या ठिकाणी 100% लागेल. नक्की. इम्तियाज, वसीम बोलला की नाही ते बरोबर आहे की गेल्या वेळेला 5,000 ती सीट लागली होती पण त्यावेळेला महेश शिंदेची पाठी कोरी होती. गेल्या 5 वर्षामध्ये जी त्यांनी विकास कामं केलेत त्या विकास कामावर त्यांना स्वतःला असा विश्वास आहे आणि साधारणतः वातावरणही असंच आहे की महेश शिंदे तिथं निवडणूक लागतील. आता वसीमचं जे एक मत आलं ते तिथं मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे थोडीशी चलबिचल झालेली आहे. वसीम म्हणतोय तेही बरोबर आहे की चलबिचल झालेली आहे तरी तिथे महेश शिंदे लागतील असा अंदाज आहे. नक्कीच हे होते या गेल्या 15 दिवसापासून प्रत्यक्ष ग्राउंड फील्डवर उतरून प्रत्येक उमेदवाराची बातमी करत असताना आपल्या ऑफिसपर्यंत डेस्कपर्यंत पोहोचवत असताना
प्रत्येक घटनेची नोंद घेत असणारे हे पत्रकार आहेत आणि त्यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये 5 महायुतीचे आमदार निवडून येतील आणि 3 महाविकास आघाडीचे आमदार निवडून येतील असा अंदाज व्यक्त केलेला आहे. अगदी 23 तारखेला निकाल लागणारच आहे, घोडा मैदान लांब नाहीये. त्यामुळे 23 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून निकाल सुरू होणार आहे आणि एकंदरीतच या संपूर्ण मतदार प्रक्रियेमध्ये नेमके सातारा जिल्ह्यातला हा संपूर्ण निवडणुकीचा कौल हा महायुतीच्याकडे जाताना पत्रकारांचा अंदाज व्यक्त होत आहे. कॅमेरामन जुबेरसह इम्तियाज मुजावर, मुंबई तक.